हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर गावाला आलेलो आहे आणि तुम्ही सगळे खूप मस्त एन्जॉय करताय गावचे व्हिडिओज. तर बऱ्याच जणांनी विचारलं की ताई कुठलं गाव आहे? तर हे पोलादपूर गाव आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जे पोलादपूर येतं, तिथे पोलादपूरमध्ये हे चरई म्हणून गाव आहे. थोडंसं आतमध्ये आहे. तर आल्या-आल्या आता नेहमी आमची सगळी पहिले साफ-सफाईचीच कामं असतात. कारण इथे वर्षभर म्हणजे मध्ये-मध्ये पप्पा वगैरे येत राहतात. पण तरी त्यांच्याकडून काही एवढं सगळं असं डीप क्लीनिंग होत नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही आलो की मग आणि कंटिन्यू आपल्याला समजा जास्त दिवस राहायचं असेल, तर मग आपल्याला सगळं असं क्लीन करावंच लागतं. तर म्हणून सकाळी पहिले जसं म्हटलं की मागचं अंगण आहे ते पूर्ण झाडून घेतलं. त्यानंतर शेगडी तर ही शेगडी माझीच ही जुनी शेगडी आहे तीच मी इथे घेऊन आली होती आणि शेगडी पूर्ण म्हणजे चिकटा बसतो सगळा मळाचा आणि धुळीचा सगळ्या घरामध्ये ना अशा ज्या धुळीच्या जाळ्या पसरतात ना तशा सगळ्या जाळ्या पसरल्या होत्या. तर मी एकटीच काम नाही करत आहे, सगळेच कामाला लागलेत. आम्ही सकाळी काहीच नाश्त्यासाठी बनवलं नव्हतं. पहिले म्हटलं सगळं साफसफाई करून घेऊ संपूर्ण आणि त्याच्यानंतरच जेवणाच्या मागे लागू. तर पहिले बघा सगळं असं छान व्यवस्थित सगळं मला साफ करायचं होतं. अजून बरीचशी कामं होती म्हणजे फ्रीज पूर्ण साफ करायचं बाकी आहे. तुळशीच्या इथे साफ करायचं बाकी आहे. बरंच साफ करायचं बाकी आहे. पण कसं आहे ना इथे जागा स्पेस आहे ना त्याच्यामुळे आपल्याला साफ करण्यासाठी असं काही हे वाटत नाही आणि उत्साह वाटतो असा वेगळाच. म्हणजे असं साफ केलं ना की असं मनाला वेगळीच शांतता आणि वेगळंच समाधान मिळतं. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला खूप लक्षात आली की जेव्हा आई होती ना, तर आई यायची तर तेव्हा ती सगळं हे साफ करण्यापासून, सामान काढण्यापासून, ठेवण्यापर्यंत, त्यानंतर आल्यानंतर सुद्धा जेवणं बनवणं सगळं ह्याच्यामध्येच सगळा तिचा दिवसभर वेळ जायचा आणि तेव्हा आम्हाला ती इतकी ओरडायची ना, की तुम्ही लोकं काहीच करत नाही, तुम्ही काहीच मदत करत नाही आणि खरंच अक्षरशः आम्ही तेव्हा खूप कमी मदत करायचो. आमचं तेव्हा लक्ष सगळं इथे जा, तिथे जा, हे घेऊन ये, ते घेऊन ये वगैरे असं ह्याच्यामध्येच असायचं आणि खेळण्या-मिळण्यामध्ये. पण जेव्हा खरंच जबाबदारी पडते ना आपल्यावरती, तेव्हाच आपल्याला त्या जबाबदारीची जाणीव होते आणि जी व्यक्ती करत होती ना, तिची सुद्धा किंमत कळते, की खरंच म्हणजे आई होती ना, तेव्हा मला खरंच असं ना टेन्शनच नाही वाटायचं आम्हाला, की इथे आलो, की असं मस्त रिलॅक्स फक्त मज्जा करायची छान. काहीच असं हे कामांचं टेन्शन नसायचं, काहीच नसायचं. म्हणजे ती किती करायची हे आता कळायला लागलंय आम्हाला खरंच. तर आता कसं आपल्या अंगावर पडलंय म्हटल्यानंतर सगळंच करणं भाग पडतं. म्हणजे साफ-सफाईपासून, जेवणांपासून, सगळं आवरण्यापासून आणि जेव्हा इतके लोकं एकत्र येतात, तर तेव्हा कामही तेवढ्याच दुपटीने वाढतं. म्हणजे जेवणापासून तुम्ही कपड्यांचं म्हणा, भांड्यांचं म्हणा, सगळी कामाने बायकांना तर मी खरंच म्हणते, की कुठेच आराम मिळत नाही. तुम्ही तुमच्या घरी असा, माहेरी असा, सासरी असा, कुठेही जा, तुम्हाला कामाशिवाय कुठेही पर्याय नाही. आता जे करत नाहीत त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण कसं आहे जे करतात नेहमी घरी सुद्धा जे करत राहतात, तर त्यांना चैन पडणारच नाही. तर माझं तसंच होतं, की मला असं धूळ, घाण ह्या गोष्टी बघून त्याच्यामध्येच सगळं करणं मला कधीच जमत नाही. तर त्याच्यामुळे पहिले मी हे सगळं साफ करायला घेतलं. ओटा पहिले सगळा धुवून घेतला आणि आम्ही काय करतो, की जाताना सगळं सामान बेडरूममध्ये एका ठिकाणी ठेवून देतो. म्हणजे फ्रीजपासून सगळं. तर काल मी तुम्हाला दाखवलं, की आल्यानंतर फ्रीज वगैरे सगळं सामान एक-एक बाहेर काढून ठेवलं. कारण इथे जर ठेवलं ना, तर उंदीर वगैरे फिरतात किंवा गावा साईडला कसं म्हणजे वादळ असतं पावसाळ्यात, बऱ्याच काही-काही गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे म्हणून सगळं सामान आतमध्ये ठेवतो एकाच रूममध्ये. म्हणजे काढताना पण बरं पडतं आणि ठेवताना पण बरं पडतं. तर आता मी सगळ्या टाईल्स संपूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या. ओटा पूर्ण स्वच्छ करून घेतला. गॅसची शेगडी पूर्ण घासून घेतली आणि बघा आता गॅस कसा मस्त चकचकीत झालाय. तर परत एकदा पूर्ण सुक्या फडक्याने पूर्ण पुसून घेते मस्त. तर पहिले आम्ही जेव्हा यायचो ना लहानपणी, तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन माझ्या मामाचं घर इथे बाजूलाच आहे. तर मामाकडेच राहायला यायचो. तेव्हा सगळ्या मावश्या, त्यांची मुलं एवढे सगळे म्हणजे त्यांचं घर छोटं आहे, पण तरी पण एवढे सगळे तिथे यायचो आणि खूप धमाल करायचो. आता कसे प्रत्येकाचे म्हणजे घरं बांधलेत त्यामुळे एवढं म्हणजे एकत्र असतो पण तेवढं नाही. पण तरी आमच्या घरी सगळे म्हणजे आता तरी जोपर्यंत सगळे येतायत ना, सगळे इथे एकत्र येतात. तर त्यामुळे छान वाटतं, खूप मस्त वाटतं. थोडा त्रास पडतो, थोडं काम पडतं, पण ठीक आहे. तर बघा मी सकाळपासून चूल जवळपास 2दा पेटवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याने काय ती पेटतच नव्हती. शेवटी मामाला बोलवलं. हा मामा आहे माझा.
तर मामाने शेवटी चूल पेटवून दिली आणि हे मागचं अंगण आहे आमचं आणि इथे चूल पेटवलेली आहे आम्ही. पण गावाला खरंच आहे ती गोष्ट. आम्ही विचार केलेला की गिझर लावून घेऊ, पण वहिनी म्हणाली की नको, गिझर लावला ना मग आपल्याला ही चुलीची मजा घेता नाही येणार. तर म्हणून मग आम्ही चूल ठेवली आहे पाणी गरम करण्यासाठी आणि इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी बनवायच्या असतात तर तेव्हा चुलीवर बनवू शकतो. तर इथे बघा एक खूप मोठे मोठे असे टास्क इथे समोर येतच राहतात काही ना काही. शेगडीला म्हणजे गॅसचा जो सिलेंडर आहे तो लागत नव्हता, म्हणजे नवीन सिलेंडर आणला होता. आणि नवीन सिलेंडर म्हटल्यानंतर काय होतं, वेगवेगळे सिलेंडर येतात तिथे, एकाच कनेक्शनचं आपल्याला काहीच भेटत नाही. कारण आमचं जे गाव आहे ना ते मेन सिटी पासून थोडंसं लांब आहे, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे असतातच. तर मामा आमचा ऑल टाइम इंजिनियर आहे, सगळ्या गोष्टी त्याला कळतात, सगळ्या गोष्टी येतात. तर त्यानेच ते काहीतरी करून दिला जुगाड सिलेंडरचा. आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट मी करते ते म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, कारण इतकं प्रचंड गरम होतंय ना दुपारचं. सकाळी आणि रात्री काही नाही वाटत, पण दुपारी खूपच गरम होतंय. तर बघा सगळ्यांचा मी तुम्हाला ग्लान्स दाखवते, नाही तर तुम्ही म्हणाल मग तुम्ही सगळं फक्त माझ्या एकटीचीच तारीफ कराल आणि बिचारे बाकीच्या सगळ्यांना क्रेडिट मिळणार नाही. तर हे चिल्ले पिल्ले कामं वाढवायची कामं बघा, सगळं कसं घरभर पसरवून ठेवलंय. आणि पसारा मग इथे पप्पा आणि वहिनी बेडरूमचा पसारा आवरत होते, मी किचनचं आवरलं थोडंसं. त्यानंतर माझं आता देवघराचं काम चालू होणार आहे आणि भाऊ आणि ह्यांनी थोडंसं झाडलोट करायला घेतली होती. तर मी बघा स्टँड जे आहे स्टँड लावलेलं इथे, की जी नेमकीच भांडी आपल्याला तात्पुरती लागतील तेवढी काढायची आणि मग बाकीची सगळी परत आतमध्ये ठेवून द्यायची. तर हे स्टँड पुसत होते ना तेव्हा ते जोरात जे अडकवायचं असतं ना ते मला हाताला लागलं आणि लागल्याशिवाय आपल्याला काम होतच नाही कधीच लेडीजला. तर तरी पुसणं म्हणजे काम तर करणं भागच आहे, अशी गोष्ट आहे. तर बघा इथे पप्पा हे सगळे हे टब घेऊन ठेवलेत आम्ही, की ज्याच्यामध्ये सगळी भांडी किंवा एक्स्ट्राचं कधी चहा पावडर, साखर असं कधी राहतं तर ते त्याच्यामध्ये ठेवून देतो. कारण पप्पा, भाऊ वगैरे मध्ये मध्ये एकात फेरी मारत राहतात, तर मग आल्यानंतर चहा वगैरे ते बनवतात. तर इथे बघा संपूर्ण म्हणजे एकूण एक काना कोपरा सगळे साफ करत होतो आणि जेव्हा संपूर्ण सगळं साफ झालं ना तेव्हाच खूप बरं वाटलं. तर आता इथे खूप सारा पसारा आहे, तुम्ही पसाऱ्याला खरंच लक्ष देऊ नका, कारण काय करायचं नाही काय नाही असं सगळं डोक्यात प्रश्न पडलेला, की काय लावू काय काढू असं झालेलं. तर मी पहिले आता किचनचं सगळं साईडला ठेवलं, कारण तोपर्यंत हे लोक सगळं झाडलोट करत होते. मग परत ते सगळं समजा भांडी लावली असती तर परत सगळं घाण झालं असतं. तर म्हणून मी आता सध्या पहिले देवारा म्हणजे मंदिराची जी जागा आहे ती साफ करायला घेणार आहे. आणि तोपर्यंत इथे बघा वहिनीने संपूर्ण बेडरूम किती मस्त स्वच्छ केला. म्हणजे तीच जागा पण स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर वाटतं. तर हे आहे आमचं मंदिर. आईने म्हणजे खूप 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 मनापासून या सगळ्या गोष्टी बनवल्या, पण तिला या सगळ्या गोष्टींचा उपभोग व्यवस्थित घेताच आला नाही. जेव्हा पण ह्या घरात मी जेव्हा पहिलं पाऊल टाकते ना तिची खूप 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 मनापासून मला आठवण येते. पण स्वामींनी आता मला म्हणजे ना खूप म्हणतात ना की खूप स्ट्रॉंग केलंय. आणि स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा त्यांनी मला ती एक गोष्ट खूप रिअलाइज करून दिली तिच्या बाबतीत, जी मी तुम्हाला नेहमी सांगते. आणि त्याच्यामुळे मी ती गोष्ट लगेच थोडीशी म्हणजे स्वतःला त्या गोष्टीमध्ये कंट्रोल करते आणि विचार करते की ही एक प्रकारची ना शिकवण आहे, म्हणजे आम्हाला धडा दिला एक प्रकारचा, की काहीच करत नव्हतो ना आम्ही, तर करा आता सगळं तुम्हालाच करायचंय. तर असं सगळं आहे आणि करतात पण सगळे मनापासून करतात आणि कोणीही बसून राहत नाही. सगळे आल्यापासून कामाला लागले होते. एका दिवसात आम्ही सगळं संपूर्ण घर स्वच्छ केलं होतं. बघा जिकडे तिकडे तुम्हाला झाडू फिरताना दिसत असतील. मी मुद्दामून त्याची थोडी मजा घेत होती, कारण तो इतर वेळी खूप काही काम करत नाही. तर त्याला मी सांगत होती की अरे इथे व्यवस्थित साफ कर, तिथे व्यवस्थित साफ कर, बघ इथे जरा धूळ दिसते. असं सगळं म्हणजे मजा घेत घेत कामं करत होतो आणि त्याची मजा वेगळीच होती. कारण फक्त काम करत राहिलं ना मग कंटाळवाणं वाटतं, पण सगळे असं मजाक मस्ती करत राहून कामं केली ना तर जरा मजा येते काम करायला. तर त्याला मी दाखवत होते की बघ व्यवस्थित झाड, व्यवस्थित झाड, आणखीन छान झाड, इथून असं साफ कर, तिथून तसं साफ कर. तो मला ओरडत होता. तर असे सगळे कामं आमचे चालू होते, थोडीशी मजा मजा करत करत. आणि संपूर्ण वरपासून ह्या जे जाळे जळमट लागतात ना ही घरामध्ये कधीच नसावी, म्हणजे वास्तूच्या हिशोबाने सुद्धा. हे घरात कसं स्वच्छ असावं नेहमी, तरच आपल्याला त्या म्हणजे घर घरासारखं वाटतं, नाही तर घरामध्ये लवकर निगेटिव्हिटी येते. तर वहिनीने बघा कसं बेडरूम पूर्ण व्यवस्थित लावलं. हे सगळे आमच्याच बॅग आहेत आणि ते आता कपाटात नाही ठेवू शकत म्हणून सगळे बाहेर ठेवायला लागतात.
त्यानंतर हे बघा, हे जे मंदिर म्हणजे मंदिराचा हा जो भाग तुम्हाला दिसतोय ना, तर ह्या सगळ्या टाईल्स ना आम्ही सिलेक्ट केल्या होत्या तेव्हा. सगळ्या म्हणजे घरातल्या ए टू झेड. तेव्हा भाऊ आणि वहिनी बाहेर गेले होते आणि त्याच्यामुळे सगळं हे घराचं बांधकाम तेव्हा चालू होतं. तेव्हा सगळ्या बऱ्याचशा टाईल्स म्हणा, सगळं म्हणा, आम्ही सिलेक्ट केलं होतं. तर ह्या टाईल्स मला खूप आवडल्या होत्या, कारण पांढरा रंग ना हा स्वतःमध्येच इतका पवित्र आणि प्रसन्न वाटतो. आणि मला असं वाटत होतं की देवघराची जी जागा आहे ना ती पांढऱ्या रंगामध्ये अगदी प्रशस्त दिसते, आणि खरंच तसंच वाटतं इथे. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. हे मंदिर पण मी आईला, जेव्हा आईने पूजा घातली होती म्हणजे घरामध्ये वास्तुशांती, तर तेव्हा मी विचार करत होती काय घेऊ मी आईला. तर तेव्हा हे मंदिर मी इथून घेतलं होतं. आणि खूप छान वाटतं, म्हणजे वस्तू घेण्यापेक्षा वस्तूला जपणं. जसं माणसांना, आपण माणसं असतात पण माणसांना जपणं खूप महत्वाचं असतं, तसंच वस्तूंना जपणं, त्यांना त्यांच्यामध्ये नाविन्य आणणं, त्यांच्यामध्ये जीव ओतणं हे आपलंच काम असतं. तर म्हणून सगळ्या गोष्टी अशा जेव्हा स्वच्छ झाल्या ना, सगळ्यांनाच छान वाटलं. म्हणजे सगळ्यांनीच त्यांची त्यांची कामं अगदी 100% केली आहेत. तर निष्ठा पण बघा, निष्ठा इतर वेळी घरी एवढं काम करायला मागत नाही, पण इथे ती स्वतःहून सगळ्या गोष्टी करत होती. वहिनीला, म्हणजे माझ्या वहिनीला पण खूप मदत केली. दोघींनी पूर्ण जेवढी भांडी होती ती सगळी भांडी काढली, भांडी घासली. म्हणजे हा जो पूर्ण दिवस होता आमचा ह्याच्यामध्येच संपूर्ण कामांमध्येच गेला आल्या आल्या. त्यानंतर मी बघा इथे देवघर पूर्ण स्वच्छ केलं. संपूर्ण एक एक गोष्ट धुवून घेतली संपूर्ण, आणि बघा पुसून स्वच्छ करून. हा जो स्वामींचा फोटो आहे ना, हा मी मागच्या वर्षी इथे आणला होता. कारण सगळं, तुम्ही बरेच जण मला विचारतात की ताई इथे बाहेर आल्यानंतर तू स्वामी सेवा कशी करते, पुस्तकं सगळी घेऊन येते का वाचनाची. तर ते पण मी तुमच्या सोबत पुढे शेअर करेनच की मी कसं कसं म्हणजे देवाचं काय करते. त्यानंतर ही जी कृष्णाची मूर्ती आहे ना, ही मला इतकी प्रचंड आवडते ना, की आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, तर तिथे एक छोटंसं दुकान होतं की तिथे अशा सगळ्या मूर्ती होत्या. माझ्या घरी बघा मीराबाईची मूर्ती आहे, तर ती मूर्ती आणि ही मूर्ती आम्ही सोबतच घेतली होती. आणि अक्षरशः म्हणजे श्रीकृष्णांकडे बघितलं ना तर अगदी मन शांत आणि प्रसन्न होतं. इतकी सुंदर. आणि बघा संपूर्ण सगळं बघाल तर सगळं पांढऱ्या रंगामध्येच सगळ्या गोष्टी आहेत जास्तीत जास्त. आणि अशा प्रकारे मी देवपूजा माझी झालेली आहे. फुलं आणली नव्हती, तर फुलं मी नंतर म्हणजे ह्यांना पाठवलं होतं आणि फुलं नंतर आणणार होते, तर फुलं नव्हती देवघराला. पण असं सगळं देवघर पूर्ण संपूर्ण असं स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर मग बाहेरची रांगोळी, तुळशीची पूजा, तर अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि जेव्हा सगळे एकत्र येतात ना, तेव्हा मेन म्हणजे नाश्ता, जेवण, तर ह्याच्यामध्ये पण बराचसा वेळ जातो, कारण क्वांटिटी खूप वाढते. तर त्याच्यामुळे हा सगळा जो कारोबार आहे ना देवपूजेचा, हा सगळा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच दिला होता. तर म्हणून मग देवघराची पूजा झाली, त्यानंतर मग मी इथे रांगोळी काढली. आणि हे जे टिंगू चंगू मंगू सगळे आमच्याकडे आहेत ना, हे रांगोळी अजिबात ठेवत नाहीत, लगेचच पुसून टाकतात. तर त्याच्यामुळे मी साधी सिंपलच रांगोळी काढत होती, कारण मला माहितीये की काढल्यानंतर पण हे अजिबात ठेवणार नाहीत, 5 मिनिटात ते रांगोळी पुसून टाकतात. पण जशी आपली रोजची पूजेची जी आहेत, जे नियम आहेत, तर त्याच्यानुसार रांगोळी ही म्हणजे आपल्या दरवाजाच्या समोर असलीच पाहिजे. आणि त्यानंतर पप्पा सगळ्या झाडांना पाणी घालत होते. इथे बाहेर ना दुपारची खूप खूप वाफ मारते. पहिले पत्रे नव्हते इथे, पहिले संपूर्ण खाली मातीच माती होती, लाल माती. आणि इथे कसं आहे ना, हे असं जंगल आहे थोडंसं, तर त्याच्यामुळे ते विंचू, काटे, साप ह्या गोष्टी लवकर येतात. त्याच्यामुळे मुलांच्या सेफ्टीसाठी, कारण लहान मुलं बघत नाहीत, ती पटकन खाली उतरतात, पटकन कुठेही चढतात. तर त्याच्यामुळे मागच्या वर्षी हे काम आम्ही करून घेतलं होतं, आणि खरंच खूप बरं झालं की हे काम पप्पांनी करून घेतलं. त्यामुळे खूप फरक पडला. घरामध्ये सुद्धा ऊन कमी येतं याच्यामुळे, आणि जी उन्हाची वाफ आहे ना ती खूप कमी मारते. आणि आमचा सगळ्यांचा दाता करता करविता आता सध्या हा कूलरच आहे. हा पण आम्ही कल्याणवरूनच नेला होता. खूप छान हवा येते याची. एसी पेक्षा पण भारी हवा येते, खरंच सांगते. आणि गावा ठिकाणी असे कूलर खूप कामात येतात. फक्त ह्या कार्टून पासून सगळ्या म्हणजे वाचवून ठेवायला लागतं, कारण ते जाऊन जाऊन तिथे हात लावतात, बटन दाबतात. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5:15 झालेत, आणि आम्ही थोडं बाहेर चाललो आहे. घरात प्रचंड गरम होतं आहे. दुपारी जवळपास 42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं, आणि खूप गरम होत होतं. आत्ता पण आतमध्ये अशी पूर्ण हीट मारते आतमध्ये घरामध्ये पण, आणि बाहेर थोडंसं असं बरं वाटतंय. पण आम्ही सध्या आता एका कामासाठी चाललो आहे.
दुपारी जेवलो, जेवणं आटपले आणि झोपलो, कारण काल पण प्रवास केला होता आणि सकाळी थोडं लवकर उठलो होतं. बघितलं की सगळी साफसफाई वगैरे सगळं करायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं झोपलो, आराम केला. आणि माहीत नाही खरंच कसं होणार आहे, कारण इतकं गरम होतं आहे ना की नुसती वाफ मारते आहे सगळीकडून. म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊन येऊ, आणि कशासाठी चाललो आहे बाहेर ते पण मी तुम्हाला दाखवेन. चला. तर इथे बसलं ना तर आजूबाजूचा बघा जो परिसर आहे तो असा आहे. समोर एकही घर नाहीये. संपूर्ण अशी आम्ही घरं जी आहेत ते अशी लाईनीत बांधलेत. आणि जे तुम्हाला उजव्या साईडला आता जे दिसतंय ते मामाचं घर आहे. तर ते मी तुम्हाला परत दाखवेन पुढच्या कुठल्या ब्लॉगमध्ये. आणि इथे बघा पप्पांनी ही झाडं लावली आहेत, म्हणजे आता झाले याला 4-5 वर्ष झाडांना. तर म्हणजे जास्त 4-5 वर्षांपेक्षा पण जास्त झालेत आणि छान झालेत आता झाडं आणि हिरवंगार असं. जेव्हा निसर्ग बघते ना मला खूप 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 आवडतं. तुम्हाला माहितीये की मला निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या जवळ राहायला खूप आवडतं. तसंच इथे आल्यानंतर ना मन अगदी ताजंतवानं होऊन जातं. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. तुम्हाला म्हटलं की कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय वॉशिंग मशीन घ्यायला. कारण इतक्या जणांचे कपडे ना आपल्याला सवय नाही. मला पाठीचा त्रास आहे, वहिनीला पण पाठीचा त्रास आहे, तर त्याच्यामुळे कधी आलो तर पटकन मशीनला कपडे लावले तर ते एक काम होऊन जातं. म्हणजे कोणालाच त्रास नको आपल्यामुळे, असं होतं. एक व्यक्ती जरी सगळे कपडे धुवायला गेला तर तरी पण खूप वेळ होतो एवढे कपडे धुण्यामध्ये सगळ्यांचे. तर म्हणून आम्ही वॉशिंग मशीन बघायला जात होतो. तर जातानाचा हा रस्ता बघा एकदम मस्त आहे. मी तुम्हाला येताना सुद्धा दाखवला हा रस्ता, आणि आता जाताना पण बघा किती छान दिसतो. तर आम्ही आता पोहोचलोय महाडला. जो रस्ता आपला एकदम मस्त झालाय ना, त्याच्यामुळे आता पोलादपूर वरून महाडला यायला अगदी 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटात आम्ही महाडला पोहोचलो. आणि भरपूर जे मोठे दुकानं आहेत, आणि महाडमध्ये बघितलं ना तुम्ही तर असं गाव असं तुम्हाला वाटणारच नाही. सगळीकडे बिल्डिंग झाल्यात, सगळीकडे असे कन्स्ट्रक्शन झालेत. पण खरं सांगू ना, एक मनापासून असं गावांचं डेव्हलपमेंट मला तरी पर्सनली आवडत नाही. जसं गाव जसं असतं ना तसंच राहावं असं मला वाटतं. पण महाड हे सिटी आहे, तालुका आहे, तर त्याच्यामुळे ते जरा डेव्हलप झालंय. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा असा प्रचंड आणि असा खूप सुंदर असा पुतळा बघा आहे. त्याला चौक म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि इथे बाजूलाच ही संगम भेळपुरी आहे, खूप फेमस आहे. जे इथले असतील किंवा महाडला वगैरे राहणारे असतील तर त्यांना माहिती आहे की इथे खूप फेमस आहे ही भेळपुरी, खूप छान लागते. आणि सूर्य अस्ताला जातोय आणि महाराजांची मूर्ती बघा किती छान दिसत होती. तर आम्ही आलो इथे, हे एक स्नेहांजली म्हणून दुकान आहे, तिथे आम्ही आलो होतो बघण्यासाठी. तर वहिनीला ही वॉशिंग मशीन आवडली, तर ही इथे गावाला नाही ठेवणार ऍक्च्युली, ही आम्ही घेऊन जाणार आहे ते कल्याणला. तर इथे थोडी खरंच रिझनेबल वाटली आम्हाला, कारण तिचा एक भाऊ आहे नागेश म्हणून, त्याची इथे ओळख होती. तर त्याने म्हटलं की इथेच घ्या तुम्ही. तर ही गोदरेजची आहे, जवळपास 11 लिटरची, 11.5 म्हणजे 11.5 लिटरची काहीतरी आहे वॉशिंग मशीन. तर बरीच कॅपॅसिटी खूप मोठी आहे मशीनची, खूप चांगली आहे. तर तो इथून पाठवून देणार आहे मुंबईला. तर म्हणून वहिनीने ठरवलं की तिथली जी जुनी मशीन आहे ती इथे घेऊन यायचं आणि ही मशीन आपण मुंबईला घेऊन जाऊया. तर असं आमचं प्लॅनिंग सगळं झालं. आणि असंच बघा इथे सगळे बसलेत आजूबाजूला. आम्ही इथे काय काय आम्ही टाइमपास करत होतो, तोपर्यंत बघत होतो की बाकी वस्तूंच्या किमती काय आहेत. म्हणजे मुंबईचे हे जे सेम आउटलेट आहे ना स्नेहांजलीचं, ते कल्याणला सुद्धा आहे, ईस्टलाच. म्हणून मी प्राइस बघत होती प्रत्येक वस्तूच्या. मी बघते इथे एसी. ऍक्च्युली असं वाटतं की खरंच एसी घ्यावं, भाड्याने तरी भेटावं, कारण इतकं गरम होतंय. ऍक्च्युली आम्ही एसी घ्यायला नाही, आम्ही वॉशिंग मशीन घ्यायला आलो कपडे धुण्यासाठी. ते ह्या स्नेहांजलीच्या समोरच बघा इथे हे लायब्ररी आहे, ही मोठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं याचं नाव आहे. आणि खूप मस्त आहे, छान आहे. बाहेरून बघा किती सुंदर दिसते. ते तिथे पुढे एक गार्डन सुद्धा बनवलंय त्यांनी सुंदर असं. तर बरंच छान छान आहे. इथे महाडला जे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता तो पण इथे महाडलाच झाला होता. तर हा अनघाचा भाऊ आहे.
ज्याच्या ओळखीने आम्ही ते मशीन घेतले आणि हे जे शोरूम आहे स्नेहांजलीचं तर ते बघा इथे महाडमध्ये आहे. तर वस्तू चांगल्या आहेत सगळ्या आणि रिझनेबल सुद्धा आहेत. तर म्हणून आम्ही इथून घेतली, मशीन बुक केली आणि तो म्हणाला की उद्या मी घेऊन येतो. तर म्हणून आम्हाला थोडंसं आणखीन काय ना काय सामान जाताना घेऊन जावं लागतं, कारण घरी गेल्यानंतर परत काहीच पॉसिबल होत नाही. तर घरी गेलो आणि आमच्याकडे एक मस्त भारी शेफ होता तो म्हणजे की अनघाचाच भाऊ आहे, साकेत. आणि त्याला खरंच जेवणाची खूप आवड आहे. तर तो बिर्याणी बनवत होता. तर माझं जशी मी आली तसं माझं इतकं डोकं दुखत होतं. पहिल्याच दिवशी मला खरंच काहीच ऍडजस्ट झालं नाही. प्रचंड माझं डोकं दुखत होतं, तर मी काहीच केलं नाही. मग अनघाने आणि त्याने दोघांनी मिळून असं मस्त घाट घातला बिर्याणीचा आणि इतकी टेस्टी बिर्याणी त्याने बनवली होती ना. खरंच जेव्हा पुरुष जेव्हा आवडीने असं शेफ ॲज अ शेफ म्हणजे जेव्हा स्वयंपाक बनवतात ना, तर खरंच खूप परफेक्ट आणि खूप मस्त बनवतात. तर त्याने खूप मस्त बिर्याणी बनवली होती. तर असा आमचा दिवसाचा एंड झाला. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.